2020 पासून राजस्थानच्या उदयपूर फॅमिली कोर्टात पोटगीची एक केस सुरू होती. विषय सोपा होता. महिलेला महिन्याला 25,000 रुपये पोटगी हवी होती, पण तिच्या नवऱ्याला ती द्यायची नव्हती. उलट त्याने आपल्याच बायकोवर आरोप केला. तो आरोप सिद्ध करण्यासाठी त्यानं एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह लावला आणि कोर्टात काही पुरावे सादर केले. पण फॅमिली कोर्टाने ते पेंडिंग ठेवले. म्हणून मग नवरा राजस्थान हायकोर्टात गेला. तिथंही त्याचे पुरावे पेंडिंग ठेवण्यात आले. मग त्याने सुप्रीम कोर्ट गाठलं, पुरावे दिले आणि डाव पलटला. सुप्रीम कोर्टानं आधीचे निकाल चुकीचे ठरवून नवऱ्याच्या बाजूने निकाल दिला आणि बायकोला पोटगी नाकारली. 6 वर्ष नवरा ज्यासाठी 3 वेगवेगळ्या कोर्टात लढला, त्याला अखेर न्याय मिळाला. आता सुप्रीम कोर्टाने नवऱ्याची बाजू बरोबर असल्याचं म्हटलं असलं तरीही हा विषय आता थेट कायदा मंत्रालयाकडे गेलाय. त्यामुळे केस क्लोज झाली असली तरी पोटगीच्या या प्रकरणाची चांगलीच चर्चा होतीये. हे प्रकरण नेमकं आहे काय? सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निकाल काय आहे? हे प्रकरण कायदा मंत्रालयाकडे का गेलंय? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू. जुलै 2014 मध्ये राजस्थानच्या हिमांशू चोरडिया आणि आरुषी जैन यांचं लग्न झालं. काही वर्षांनी त्यांना एक मुलगाही झाला. पण काही काळानं त्यांच्यात वाद होऊ लागले. दोघांच्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींकडून बऱ्याच वेळा हे वाद सोडवण्यात आले. पण मे 2020 मध्ये लग्नाला 6 वर्ष झाल्यावर आरुषी जैन मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने स्वतःच्या आणि मुलाच्या संगोपनासाठी हिमांशूकडून पोटगी घ्यायचं ठरवलं. त्यासाठी तिने नोव्हेंबर 2020 मध्ये उदयपूरच्या फॅमिली कोर्टात CRPC कलम 125 नुसार पोटगीचा अर्ज दाखल केला. काहीच दिवसात कोर्टात खटला सुरू झाला. CRPCच्या कलम 125 नुसार नवऱ्यापासून वेगळी राहत असलेली किंवा घटस्फोट झालेली पत्नी स्वतःचा, मुलांचा आणि तिच्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी असमर्थ असल्यास समर्थ असलेल्या नवऱ्याकडून दर महिन्याला ठराविक रक्कम घेऊ शकते. जर नवऱ्याने ती रक्कम दिली नाही तर नवऱ्याला जेल होऊ शकते. आता हे झालं कलम 125चं. पण याच कलम 125चं एक पोट कलम आहे, कलम 125(4). हे कलम वापरून नवरा त्याच्या बायकोला पोटगी देण्यासाठी नकार देऊ शकतो. पण त्यासाठी 3 कारणं दिली आहेत. त्यापैकी एक कारण आणि ते सिद्ध करणारा पुरावा सादर केला आणि तो कोर्टाने मंजूर केला तरच पोटगी देणं नाकारता येतं. जर बायको नवऱ्यापासून वेगळी होऊन दुसऱ्या पुरुषासोबत संबंधात असेल तर सबळ कारणाशिवाय एकत्र राहायला नकार देत असेल तर आणि वेगळं होण्याआधी दोघांची संमती असेल तर नवरा पोटगी द्यायला नकार देऊ शकतो. अशी तरतूद या पोटकलमात आहे. आता पोटगीच्या या खटल्यात उदयपूर फॅमिली कोर्टाने सुरुवातीला हिमांशू चोरडियाला आरुषीला स्वतःचं आणि मुलाचं संगोपन करण्यासाठी अंतिम निकाल लागेपर्यंत दर महिना 25,000 रुपये देण्याचे आदेश दिले. पण हिमांशूला हा निकाल मान्य नव्हता. यासाठी त्याने कलम 125(4) मधलं पहिलं कारण कोर्टासमोर ठेवलं. माझी बायको आरुषी माझ्यापासून वेगळी झाल्यानंतर एका पुरुषासोबत संबंधात आहेत, असा आरोप हिमांशूने केला. हे आरोप सिद्ध करण्यासाठी कोर्टाने पुरावे मागितले. त्यानुसार हिमांशूने फेब्रुवारी 2021 मध्ये कलम 125(4) नुसार त्याचा आरोप सिद्ध करणारे 92 व्हिडिओ आणि 237 फोटो फॅमिली कोर्टासमोर सादर केले. पण तरीही आरुषीला पोटगी देण्याचा निकाल फॅमिली कोर्टानं मागे घेतला नाही. हिमांशूचा दावा मान्य करायला कोर्टाने नकार दिला. फॅमिली कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी हिमांशू राजस्थान हायकोर्टात गेला. पण हायकोर्टानेही फॅमिली कोर्टाचाच आदेश कायम ठेवला. या सगळ्यात तब्बल 6 वर्ष गेली आणि 2026 चालू जाडलं. हिमांशू त्याच्या आरोपांवर ठाम होता. त्याने हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं. 31 जुलैला न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती विपुल M पांचोली यांच्या खंडपीठासमोर खटला सुरू असताना सुप्रीम कोर्टाने हिमांशूने आरुषीवर लावलेले व्यभिचाराचे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे मागितले. हिमांशूने त्याच्या वकिलांच्या माध्यमातून व्हिडिओ आणि फोटो न्यायाधीशांसमोर सादर केले. या पुराव्यांच्या आधारावर हिमांशू करत असलेले आरोप सिद्ध झाले. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती विपुल M पांचोली यांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाची म्हणजे उदयपूर फॅमिली कोर्टाची भूमिका चुकीची ठरवली. सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं की कलम 125(4) मध्ये तरतूद स्पष्ट आहे. जर व्यभिचार सिद्ध झाला तर पत्नी कोणत्याही पोटगीसाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे आमचं असं मत आहे की जर पतीने पहिल्याच टप्प्यात पुरावे देऊन आरोप सिद्ध केला तर अंतरिम पोटगी नाकारलीच पाहिजे. त्यासाठी मुख्य खटल्याचा निकाल लागेपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण पुन्हा उदयपूर फॅमिली कोर्टाकडे पाठवून दिलं. म्हणजेच हिमांशू इथं जिंकला. पोटगी प्रकरणात अंतिम निकाल येईपर्यंत हिमांशूला आरुषीला पोटगी देण्याची गरज नाही. पण या केसमुळे एक वेगळाच मुद्दा समोर आलाय, तो म्हणजे प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा. हिमांशूने आपला आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून जे व्हिडिओ आणि फोटो कोर्टासमोर सादर केले ते त्याने कुठून मिळवले असं कोर्टाने विचारलं. तेव्हा ते एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने कलेक्ट केल्याचं हिमांशूंच्या बाजूने सांगण्यात आलं.
त्यावर कोर्टाने पुन्हा विचारलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे पुरावे कसे गोळा केले, हे फोटोज कोणी काढले, त्यांना तसा अधिकार होता का, सोबतच हे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ केलेले किंवा बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही सांगितलं. यावर बोलताना कोर्टाने अशा पद्धतींमुळे गोपनीयतेचा अधिकार आणि वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह काय काय करू शकतात यावर मर्यादा असायला हवी. जेव्हा हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह व्यावसायिक मर्यादा ओलांडून वैयक्तिक अधिकारांचं उल्लंघन करतात तेव्हा त्यांच्या विरुद्ध तक्रार निवारण यंत्रणा असायलाच हवी आणि पुरावे गोळा करण्याच्या प्रगत आणि बदलत्या पद्धतींचा सामना करण्यासाठी कायदेशीर यंत्रणा आवश्यक आहे, असं मत कोर्टाने नोंदवलं. एवढंच नाही तर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह संदर्भातल्या नियमांवर गांभीर्यानं विचार व्हावा यासाठी या निकालाची एक कॉपी थेट कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या सचिवांना आणि भारतीय कायदा आयोगाच्या अध्यक्षांना पाठवण्याचे आदेशही कोर्टाने दिले. यावेळी कोर्टाने केंद्र सरकारने 13 ऑगस्ट 2007 रोजी राज्यसभेत सादर केलेल्या द प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज रेग्युलेशन बिल 2007 चाही उल्लेख केला. या बिलाचा उद्देश प्रायव्हेट डिटेक्टिव्हला परवाने देणं, त्यांच्यासाठी केंद्रीय मंडळ स्थापन करणं आणि त्यांच्या कामाची कायदेशीर मर्यादा ठरवणं हा होता. पण बरीच वर्ष धुळखात पडलेलं हे बिल 23 मार्च 2020 मध्ये सरकारने मागे घेतलं. त्यामुळे भारतात अगदी सुरुवातीपासूनच प्रायव्हेट डिटेक्टिव्हने काय करावं काय करू नये असे नियमच नाहीयेत. पण पुरावे गोळा करण्यासाठी का होईना हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा किंवा राईट टू प्रायव्हसीचा भंग करतात, जे खूप गंभीर असल्याचं कोर्टानं सांगितलंय. थोडक्यात काय तर पोटगी देण्यावरून सुरू झालेलं प्रकरण 6 वर्ष कोर्टात चालू आहे. सुप्रीम कोर्टाने नवऱ्याचे आरोप मान्य करून बायकोला अंतरिम पोटगी न देण्याचा निकाल दिलाय. पण बायकोच्या व्यभिचाराचे फोटो आणि व्हिडिओ मिळवण्यासाठी नवऱ्याने तिच्या मागे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह लावल्यामुळे हे प्रकरण आता प्रायव्हेट डिटेक्टिव्हच्या मर्यादेपर्यंत येऊन पोहोचलंय. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.